नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण प्राथमिक शिक्षणाविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, प्राथमिक शिक्षणाचा इतिहास जो आहे तो प्राथमिक शिक्षणाचा इतिहास फार मोठा आणि अर्थपूर्ण असलेला आपल्याला दिसून येईल. कारण प्राथमिक शिक्षणाचा विचार केला असता अगदी प्राथमिक शिक्षण जे आत्ताच्या स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये दिलं जातं आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळ या दोन्ही काळांचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये प्राथमिक शिक्षणाची जी मुहूर्तमेढ आहे ती मुहूर्तमेढ कोणी घातली असेल तर त्यांची नाव आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. म्हणजे भारतामध्ये साधारणपणे प्राथमिक शिक्षणाची जी काही सुरुवात आहे ही सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जिद्दीने, त्यागाने आणि परिश्रमाने सुरू झालेला आपल्याला दिसून येईल. कारण त्यापूर्वी जे काही इंग्रज सरकारच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण दिलं जात होतं ते पूर्णतः इंग्रजी माध्यमातून दिलं जात होतं आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी काही फी जी आहे ती फी आकारण्याचं काम त्या काळामध्ये केलं होतं. मात्र महात्मा फुले सारख्या व्यक्तीनं काय केलं की हंटर कमिशन समोर त्यांनी सक्तीच्या, सार्वत्रिक आणि विनाशुल्क प्राथमिक शिक्षणाची मागणी केली. म्हणजे त्या काळामध्ये साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला ही घटना आहे की ज्या घटनेमध्ये हंटर कमिशन नावाचे कमिशन इंग्रज सरकारनं त्या काळामध्ये स्थापन केलं होतं की ज्या हंटर कमिशन समोर भारतामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे हे सक्तीनं, सार्वत्रिक आणि विनाशुल्क दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणारी पहिली व्यक्ती म्हणजे महात्मा फुले आहे. आणि म्हणूनच महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांनी मुलींच्यासाठी पहिली प्राथमिक शाळा महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे या ठिकाणी इसवी सन 1848मध्ये ही पहिली शाळा सुरू केली. म्हणजेच काय की प्राथमिक शिक्षणाची सुरुवात जी आहे ही भारतामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जिद्दीनं आणि त्यागानं झालेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मग आणखीन नावं आपल्याला घेता येतील ती म्हणजे नामदार गोखले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड यासारख्या व्यक्तींनी देखील प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे महात्मा फुलेंच्या नंतर नामदार गोखले असतील यांनी प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात कार्य केलेलं आहे. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड हे दोघंही दोन संस्थानांचे राजे होते. एक म्हणजे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे राजे होते आणि महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे राजे होते. या दोघांनीही आपल्या संस्थानांमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याचं कार्य जे आहे हे विनाशुल्क प्राथमिक शिक्षण देण्याचं कार्य त्या काळामध्ये सुरू केलं. म्हणजे ह्या दोघांचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं करावा लागेल. त्यानंतर मग भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मग भारतीय राज्यघटना जेव्हा लिहिली गेली तेव्हा त्या भारतीय राज्यघटनेच्या 45व्या कलमामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात मधलं एक कलम त्या ठिकाणी आहे, 45वं कलम आहे की ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीनं, सार्वत्रिक आणि विनाशुल्क दिलं गेलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी ही शासनावर असेल अशा प्रकारचं कलम या भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या 45व्या कलमानुसार भारतामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्यायोग्य जे काही मुलंमुले असतील त्या सर्वांना सक्तीनं, सार्वत्रिक आणि विनाशुल्क शिक्षण देण्याची जबाबदारी ही शासनानं स्वीकारली होती. मात्र आज जर आपण विचार केला तर देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 73 वर्षांचा काळ लोटलेला आहे तरी देखील 100% साक्षरतेचं प्रमाण जे आहे हे प्रमाण आपण भारतामध्ये अजून देखील गाठू शकलेलो नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या आपल्याला दिसतील. त्यानंतर 2009मध्ये शिक्षण हक्क नावाचा एक कायदा भारत सरकारनं पारित केला की या 2009च्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये देखील वयवर्ष 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना सक्तीचे, सार्वत्रिक आणि विनाशुल्क प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे अशा प्रकारचा उल्लेख या 2009च्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये देखील आहे. म्हणजे 2010 पासून हा कायदा लागू झाला आणि आज 2020 साल उजळलेला आहे. म्हणजे 10 वर्ष झाले या कायद्याला लागू होऊन तरीसुद्धा अजून देखील प्राथमिक शिक्षण घेणारे हे वयवर्ष 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांपर्यंत अजून प्राथमिक शिक्षण पोहोचलेलं नाही. ही शोकांतिका आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे प्राथमिक शिक्षण देण्याची व्यवस्था जरी
सुरू केलेली असली तरी देखील आज स्वातंत्र्यानंतर 73 वर्ष झाली तरी देखील भारतामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण अजूनपर्यंत 100% पोचलं नाही किंवा भारतामध्ये अजून देखील 100% साक्षरतेचं प्रमाण झालं नाही. याला कारणीभूत म्हणजे प्राथमिक शिक्षण असेल किंवा कुठल्याही प्रकारचं शिक्षण असेल त्या शिक्षणाबद्दल असलेला मागासलेपणा किंवा त्या शिक्षणावर शासनाची खर्च करण्याची असणारी तयारी, या सर्व बाबींच्या बाबतीत असणारी उदासीनता की ज्याच्यामुळं आज अजून देखील आपल्याला 100% साक्षरता जी आहे ती साक्षरता झालेली आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर मग प्राथमिक शिक्षणाची जी काही उद्दिष्टे आहेत त्या प्राथमिक शिक्षणाच्या उद्दिष्टांचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. प्राथमिक शिक्षणाच्या उद्दिष्टांचा विचार केला तर त्याच्या संदर्भात पण आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही उद्दिष्टे इथं आपल्यासमोर मांडलेली आहेत ती आहेत 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये डॉक्टर जे.पी. नाईक नावाचे जे काही शिक्षण तज्ज्ञ होते त्या शिक्षण तज्ज्ञांनी 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेली प्राथमिक शिक्षणाची जी काही उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांचा परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. तर ही डॉक्टर जे.पी. नाईक यांनी प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात मांडलेली जी काही उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे कोणती आहेत तर ती उद्दिष्टे आता आपण बघूया. त्याच्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे बघा, लेखन, वाचन आणि गणिती कौशल्य प्राप्त करण्यास मदत करणे. म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, लेखन, वाचन व गणिती कौशल्य प्राप्त करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे. म्हणजे हे जे उद्दिष्ट आहे हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला लिहायला, वाचायला आणि कार्यात्मक गणित जे आहे किंवा कार्यात्मक साक्षरता ज्याला आपण म्हणतो ती कार्यात्मक साक्षरता प्राप्त झाली पाहिजे. म्हणून लेखन, वाचन आणि गणित आलं की साधारणपणे ती व्यक्ती साक्षर आहे किंवा साक्षरतेच्या प्रमाणामध्ये आपण वाढ करतो. तर त्या दृष्टीनं या उद्दिष्टाला फार महत्त्व आहे. कारण लेखन आणि वाचन आणि गणिती कौशल्य जे आहे या गणिती कौशल्याला 3R असं म्हटलेलं आहे. 3R किंवा ही 3Rची जी उद्दिष्टे आहेत ही उद्दिष्ट अतिशय महत्त्वाची आहेत. 3R म्हणजे हे R जे आहे त्याला पहिलं R म्हणजे रीडिंग, दुसरं R म्हणजे रायटिंग आणि तिसरं R म्हणजे अरिथमॅटिक. अशा पद्धतीनं त्याचा अर्थ आहे लेखन, वाचन आणि गणिती कौशल्य म्हणजेच 3R ही जी उद्दिष्टे आहेत या उद्दिष्टांना प्राथमिक शिक्षणामध्ये फार महत्त्व आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांवरून आपल्याला ही जी 3Rची उद्दिष्टे आहेत किंवा लेखन, वाचन, गणिती कौशल्य आहेत ती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा की लेखन आणि वाचन क्षमतांचा विकास झाल्यामुळं विद्यार्थी जो आहे तो साक्षर बनतो. म्हणजे लेखन आणि वाचन क्षमता त्याला अवगत झाली की तो विद्यार्थी साक्षर बनतो. अनेक प्रकारच्या ज्ञानप्राप्तीचे मार्ग त्याला खुले होतात. म्हणजे लिहायला, वाचायला आलं की अनेक प्रकारचे ज्ञान मिळवण्याचे मार्ग जे आहेत ते मार्ग त्याला खुले होतात. आणि लेखन क्षमता जी आहे या लेखन क्षमतेमुळं विद्यार्थी बहुश्रुत बनतो, कार्यक्षम बनतो. त्याचबरोबर आत्मप्रकटीकरणाचं साधन त्याला त्याच्यामधून प्राप्त होतं. म्हणजे स्वतःला काय म्हणायचं आहे, काय लिहायचं आहे, काय मांडायचं आहे, समोरच्याला काय आपल्याला पटवून द्यायचं आहे, हे जर लेखन कौशल्य जर त्याला आलं, वाचन कौशल्य जर त्याला आलं तर ही आत्मप्रकटीकरणाची जी कौशल्य आहेत ही आत्मप्रकटीकरण करण्याचं साधन त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतं आणि विद्यार्थी बहुश्रुत किंवा कार्यक्षम बनण्यासाठी त्याची मदत होते. आणि त्याचबरोबर गणिती कौशल्य जे आहे हे गणिती कौशल्य तर व्यावहारिक जीवनाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. म्हणजे गणिती कौशल्यामुळं व्यक्ती व्यवहारदक्ष, काटेकोर आणि अधिक कार्यक्षम बनण्यासाठी उपयोगी होतो. कारण कुठेही आपण बाजारामध्ये गेलो तर आपल्याला पैशाचा हिशोब त्या ठिकाणी करावा लागतो. भाजी आणायला गेलो किंवा किराणा मालाच्या दुकानात गेलो, बँकेत गेलो, पोस्टात गेलो, कुठेही गेला तरी आपल्याला पैसे आणि त्याचा हिशोब येणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग आपली फसगत होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं हे लेखन, वाचन आणि गणित कौशल्य जे आहे हे गणित कौशल्य प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झाली पाहिजे. हे प्राथमिक शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि ही उद्दिष्ट लेखन, वाचन आणि गणिती कौशल्य एकदा व्यक्तीला प्राप्त झाली की तो विद्यार्थी कार्यात्मक साक्षर बनतो असं म्हटलं गेलेलं आहे. कार्यात्मक म्हणजे काम चालवू तरी त्याला साक्षरता आली की अनेक वेळा आपण बघतो की एस टी स्टँडला आपण गेल्यानंतर, रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर ती गाडी कुठं चाललेली आहे हे बऱ्याच लोकांना कळत नसतं, माहीत नसतं. अनेक
अज्ञानी व्यक्ती आपण गाडीत बसलेलो असलो की आपल्याला विचारायला येतात, बाबा ही गाडी कुठं चाललेली आहे. म्हणजे गाडी कुठं चाललेली आहे त्या गाडीचा बोर्डसुद्धा वाचता येत नाही. अशा प्रकारचे अज्ञानी लोक अजून देखील आपल्या भारतामध्ये आहेत. किंवा पोस्टामध्ये, बँकेमध्ये तुम्ही गेला की स्लिप भरता येत नाही, पैसे काढायची स्लिप भरता येत नाही, अंगठा करावा लागतो. अशा पद्धतीचे पण व्यक्ती आपल्याला अनेक ठिकाणी आढळतात. म्हणजेच काय की हे लेखन, वाचन आणि गणिती कौशल्य त्यांनी प्राप्त केलेलं नसल्यामुळं जीवनामध्ये ह्या अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या त्यांना भेडसावतात. म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून लेखन, वाचन आणि गणिती कौशल्य प्राप्त करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणं हे पहिलं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे समाज उपयोगी व उत्पादक कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे. समाज उपयोगी व उत्पादक कौशल्य आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे. म्हणजेच काय की अनेक वेळा आपण म्हणतो की विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास जो आहे तो बौद्धिक विकास झाला पाहिजे. परंतु शिक्षणाच्या माध्यमातून जेव्हा आपण म्हणतो की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला पाहिजे, त्यावेळेस केवळ त्याला चार भिंतीच्या आतमध्ये बसवून बौद्धिक विकास त्याचा करणं म्हणजे शिक्षण नव्हे. किंवा केवळ पुस्तकी ज्ञान त्याला देणं म्हणजे शिक्षण नव्हे. तर बौद्धिक विकासाबरोबरच, बौद्धिक शिक्षणाबरोबरच अनेक प्रकारचे कौशल्ययुक्त शिक्षण सुद्धा त्याला दिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर कौशल्ययुक्त शिक्षण जर दिलं तर तो विद्यार्थी सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न बनेल, स्वयंपूर्ण बनेल, स्वावलंबी बनेल आणि जीवनामध्ये त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ शकणार नाहीत. म्हणून अनेक प्रकारच्या कौशल्यांचं शिक्षण जे आहे हे कौशल्यांचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. अनेक प्रकारची कौशल्य जी आहेत ही कौशल्य या आकृतीच्या माध्यमातून, या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दिसतील की वेगवेगळी क्षेत्र आहेत. त्या वेगवेगळ्या क्षेत्रामधलं ज्ञान जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं तर ते विद्यार्थी स्वावलंबी बनतील. अशा पद्धतीचं हे एक उद्दिष्ट आहे. परंतु या आजच्या काळामध्ये या कौशल्ययुक्त शिक्षणाबरोबरच लाईफ स्किल, जीवन कौशल्य जी आहेत ही जीवन कौशल्यसुद्धा अधिक महत्त्वाचे आहेत. कारण व्यक्तीला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, व्यवस्थितपणे आपल्याला समायोजन साधता यावं असं वाटत असेल तर ही जीवन कौशल्य जी आहेत ही जीवन कौशल्यसुद्धा प्रत्येक व्यक्तीला येणं गरजेचे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ही समाज उपयोगी आणि उत्पादक कौशल्य म्हणजे ज्याला SUPW, सोशली युजफुल अँड प्रोडक्टिव्ह वर्क असं म्हटलं जायचं, की आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे हस्तकौशल्य शिकवले जायचे बघा. की कागदकाम असेल, कातरकाम असेल, चित्रकला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे हस्तकला असेल, मातीकाम असेल, खडू तयार करणं असेल, पुठ्ठ्यापासून काही वस्तू तयार करणं असेल, बुक बाइंडिंग करणं असेल, अशा प्रकारची जी वेगवेगळी कौशल्य शिकवली जायची त्याच्या पाठीमागचा हेतू हाच होता की समाज उपयोगी आणि उत्पादक कौशल्य त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आली पाहिजेत, की जेणेकरून तो विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्याला बेरोजगार म्हणून न राहता कुठल्याही प्रकारचं कौशल्य जर त्याच्याकडे असेल तर तो विद्यार्थी त्या कौशल्याला अनुसरून आपला व्यवसाय, उद्योग करू शकतो, नोकरी करू शकतो आणि स्वावलंबी बनू शकतो. म्हणून या कौशल्याच्या माध्यमातून किंवा या उद्दिष्टांच्या माध्यमातून एकच आहे की विद्यार्थ्याला उपयुक्त अशा प्रकारची हस्तकौशल्य त्याला शिकवली पाहिजेत की जेणेकरून तो विद्यार्थी स्वावलंबी बनेल. अशा प्रकारचं हे दुसरं उद्दिष्ट प्राथमिक शिक्षणाचं आहे. त्याच्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे प्राथमिक शिक्षणाचं, ते म्हणजे सामाजिक सभ्यता, शिष्टाचार आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे. म्हणजे सामाजिक सभ्यता, शिष्टाचार व आरोग्याच्या चांगल्या सवयी. सामाजिक सभ्यता आणि शिष्टाचार म्हणजे कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये किंवा शाळेमध्ये आपण वावरत असताना, राहत असताना आपल्या ठिकाणी सभ्यता असली पाहिजे, शिष्टाचार असला पाहिजे. म्हणजे आपलं वर्तन जे आहे हे वर्तन नेहमी सभ्यच असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. आणि हे सभ्यतेचे आणि शिष्टाचाराचे संस्कार जे आहेत हे संस्कार शाळेच्या माध्यमातून, प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून झाले पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की कुटुंबामध्ये, समाजामध्ये राहत असताना आपल्यापेक्षा ज्येष्ठ वडीलधारी जी मंडळी असतील त्या वडीलधारी मंडळींचा मान राखणे, आपलं वर्तन जे आहे ते अतिशय विनयशील अशा प्रकारचं वर्तन ठेवणे, बोलण्या चालण्यामध्ये, वागण्यामध्ये सभ्यता असणे, यासारख्या गोष्टींना आपण सामाजिक सभ्यता किंवा शिष्टाचार म्हणतो. आणि त्यासाठी मग जे काही चांगले संस्कार आहेत,
हे चांगले संस्कार, आदर्श, मूल्य प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवले पाहिजेत, विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवले पाहिजेत. म्हणजे हा सामाजिक सभ्यता आणि शिष्टाचाराचा भाग विद्यार्थ्यांना समजेल आणि विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करतील. अनेक प्रकारचे सामाजिक शिष्टाचार किंवा सामाजिक सभ्यतेची उदाहरणे इथं या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला दाखवलीत बघा, की वेगवेगळ्या प्रसंगामध्ये आपण कशा पद्धतीनं आपलं वर्तन असलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपलं वर्तन करण्याचं काम केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत, की विनयशील वर्तन आपलं असलं पाहिजे, वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे, चालण्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये सभ्यता असली पाहिजे. ह्यासारखे सामाजिक सभ्यता आणि शिष्टाचार आपण पाळले पाहिजेत. आणि त्याचबरोबर आरोग्याच्या चांगल्या सवयी पण विद्यार्थ्यांना शिकवणं हे देखील प्राथमिक शिक्षणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपलं शरीर हे स्वच्छ सुदृढ राहिलं पाहिजे. त्यासाठी मग शारीरिक स्वच्छता, आपण रोजच्या रोज आंघोळ करणं, रोज स्वच्छ कपडे घालणं, आपले नख असतील, दात असतील, केस असतील यांची स्वच्छता करणं, डोळे, नाक, कान यांची स्वच्छता राखणं, त्यांची निगा राखणं, त्याचबरोबर रोजच्या रोज चांगला आहार घेणं, व्यायाम करणं, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या सर्व प्रकारच्या गोष्टी प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला समजल्या पाहिजेत. म्हणजेच विद्यार्थी मग ह्या सामाजिक सभ्यता, शिष्टाचार आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी आत्मसात करेल आणि त्या पद्धतीनं त्याचं वर्तन करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून ह्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक सभ्यता, शिष्टाचार व आरोग्याच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्यास मदत करणे हे प्राथमिक शिक्षणाचे एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाचं चौथं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव, सहकार्य वृत्ती आणि राष्ट्राभिमान यासारख्या गुणांचा विकास करणे. म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव, सहकार्य वृत्ती आणि राष्ट्राभिमान या गुणांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करणे. कारण समाजामध्ये, शाळा महाविद्यालयामध्ये आपण राहत असताना प्राथमिक शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्राथमिक शाळेमध्ये, समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये जेव्हा राहतो तेव्हा आपल्याला ही सर्व प्रकारची जबाबदारी, सहकार्य वृत्ती किंवा राष्ट्राभिमान यांची जाणीव ही असलीच पाहिजे. कारण आपण म्हणतो की शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण ही गरज कुठून निर्माण झाली तर समाजामधूनच निर्माण झाली आणि समाजाच्या गरजेमधून शिक्षण प्रक्रिया निर्माण झाल्यामुळं सामाजिक जबाबदारी जी आहे ही सामाजिक जबाबदारीची जाणीव किंवा सहकार्य वृत्ती, राष्ट्राभिमान यासारख्या गोष्टी शिकवण्याचं काम कोणी केलं पाहिजे तर प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून हे सगळं घडलं पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ठिकाणी चांगल्या सामाजिक अभिवृत्ती, चांगली सामाजिक मूल्य, चांगले सामाजिक आदर्श त्यांच्या ठिकाणी विकसित झाले पाहिजे किंवा हे गुण त्यांच्यामध्ये विकसित करण्याचं काम कोणाचं आहे तर प्राथमिक शिक्षणाचं आहे. कारण सहकार्य वृत्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ही जी आहे ही सहकार्य वृत्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव या चित्राच्या माध्यमातून आपल्याला दिसते बघा, की वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर एकमेकांना सहकार्य केलं तर आपण कुठल्याही प्रकारचं कार्य चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून सामाजिक जबाबदारी जी आहे किंवा सहकार्य वृत्ती जी आहे या वृत्तींचा विकास विद्यार्थ्यांमध्ये झाला पाहिजे. कारण ती त्यांच्या सामाजिक विकासाची महत्त्वपूर्ण अंग आहेत. म्हणजे विद्यार्थ्याचा सामाजिक विकास जर घडवून आणायचा असेल तर त्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी सामाजिक जबाबदारीची जाणीव, सहकार्य वृत्ती, सामाजिक आदर्श, मूल्य ही विकसित झाली पाहिजे. तरच त्या विद्यार्थ्याचा सामाजिक विकास घडून येईल. आणि त्याचबरोबर राष्ट्राभिमान असेल, राष्ट्रभक्ती असेल, देशभक्ती असेल आणि त्याचबरोबर राष्ट्रीय बाण्याचे विद्यार्थी घडवण्याचं काम देखील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून झालं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. की या चित्रामधून आपल्याला दिसेल की कशा पद्धतीनं आपल्या देशाप्रती जो राष्ट्राभिमान आहे, देशभक्ती आहे, ती देशभक्ती आपल्याला इथं दिसते. आपल्या राष्ट्राविषयी पराकोटीचा त्याग करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. म्हणजे राष्ट्रावर जेव्हा देखील संकट येईल त्या संकट काळामध्ये कोणत्याही प्रकारची मदत करण्याची तयारी विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. मग ती पैशाच्या स्वरूपामध्ये असेल किंवा आणखीन वेगळ्या स्वरूपामध्ये असेल. राष्ट्रावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं की त्या संकट समयी आपण राष्ट्राला धावून गेलो पाहिजे. आपण वाटेल तो त्याग करण्यासाठी तयार असलो पाहिजे. हे जे गुण आहेत हे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचं काम कोणाचं आहे तर शिक्षणाचं आहे, प्राथमिक शिक्षणाचं आहे. म्हणून असं म्हटलंय की प्राथमिक शिक्षणामधून सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले, सहकार्य वृत्ती असलेले आणि राष्ट्राभिमान असणारे विद्यार्थी घडवणे हे प्राथमिक शिक्षणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर
प्राथमिक शिक्षणाचं पुढील उद्दिष्ट आहे ते म्हणजे भारताच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांचा परिचय करून देणे. म्हणजे विद्यार्थ्यांना भारताच्या भौगोलिक, सांस्कृतिक व सामाजिक वैशिष्ट्यांचा परिचय करून देणे. म्हणजेच काय की आपण असं म्हणतो की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भारतातली ही जी विविधता आहे ही विविधता वेगवेगळ्या क्षेत्रामधली असलेली आपल्याला दिसेल. म्हणजे सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, नैसर्गिक असेल, भौगोलिक असेल, सांस्कृतिक असेल, ऐतिहासिक असेल, धार्मिक असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधील ही विविधता आहे. आणि मग आपण म्हणतो की भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन आणि महान अशा प्रकारची संस्कृती आहे, कारण जगाला मार्गदर्शन करण्याचं कार्य या भारतीय संस्कृतीनं केलेलं आहे. सुमारे 5 ते 6 हजार वर्षाचा इतिहास या भारतीय संस्कृतीला लाभलेला आहे. आणि म्हणून या भारतीय संस्कृतीमध्ये असणारी ही जी काही वेगवेगळी स्थळं आहेत की वेगवेगळ्या गोष्टी आहेत, या सर्व वैशिष्ट्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणं हे प्राथमिक शिक्षणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, की ज्याच्यामध्ये मग भारतामधील नद्या असतील, धबधबे असतील, पर्वत असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक स्थळं असतील, ऐतिहासिक स्थळं असतील, सांस्कृतिक स्थळं असतील, या सर्वांचा परिचय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, की जेणेकरून तिथल्या त्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा परिचय विद्यार्थ्यांना होईल आणि भारताच्या वैभवाची साक्ष देणारे ही जी काही स्थळं आहेत ही स्थळं विद्यार्थ्यांना माहिती झालीच पाहिजे. अशा पद्धतीचं हे एक उद्दिष्ट आहे की ज्याच्यामध्ये मग हा ताजमहल सारखं जे वैशिष्ट्य आहे की जगातलं 7वं आश्चर्य ज्याला आपण म्हणतो की हे ताजमहल आहे. त्यानंतर काश्मीरचं सौंदर्य आहे, काश्मीरचं सौंदर्य आहे, हे काश्मीरचं सौंदर्य त्या विद्यार्थ्याला माहिती झालं पाहिजे. त्यानंतर धबधबे आहेत की भारतामध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे धबधबे आहेत की ज्या धबधब्यांचा परिचय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. अजंठा वेरूळची लेणी जी आहे महाराष्ट्रामध्ये असणारी, ही अजंठा वेरूळची जी काही लेणी आहे त्या लेण्यांचा परिचय त्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. किंवा खजुराहो सारखं ठिकाण आहे, ओडिसामध्ये सूर्य मंदिर आहे, कोणार्क ठिकाण आहे, किंवा हॉस्पेट, हम्पी, बदामी यासारखी कर्नाटकमध्ये असणारी ठिकाणं आहेत, किंवा संपूर्ण भारतभर असे अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणं हे प्राथमिक शिक्षणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. कारण भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ही विविधता नेमकी कोणकोणत्या घटकांमध्ये आहे, ह्या वेगवेगळ्या स्थळांच्या बरोबर आहार विहार किंवा पोशाख असेल याच्यामध्ये देखील कशी विविधता आहे, तिथलं खानपान कसं वेगळं आहे, त्यानंतर तिथली संस्कृती कशी वेगळी आहे, चालीरीती, रूढी, परंपरा कशा वेगळ्या आहेत, यासुद्धा सर्व बाबींचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. अशा प्रकारचं हे उद्दिष्ट आहे. आणि इतिहासासारखा विषय असेल, भूगोलासारखा विषय असेल, या विषयाच्या माध्यमातून ही सर्व प्रकारची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून परिचित करून देण्याचं कार्य सध्या प्राथमिक शिक्षणामधून चालू आहे. म्हणजेच काय की विद्यार्थ्यांना भारताच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांचा परिचय करून देणे हे उद्दिष्ट प्राथमिक शिक्षणामधून साध्य झालं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे डॉक्टर जे.पी. नाईक यांनी 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जी काही प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात मांडलेली उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.